बायोडायनॅमिक प्रिपरेशन 502 ते 507 हे प्रिपरेशन्स हे CPP तयार करण्यासाठी लागणारे मदर कल्चर्स आहेत. हिमालयात वाढणाऱ्या विविध झाडे आणि वनस्पतींवर योग्य प्रक्रिया करून हे तयार केले जातात. शेतकरी स्वतः योग्य प्रशिक्षण घेऊन यांच्या साहाय्यानं शेतातच CPP अर्थात S9 तयार करू शकतात. CPP हे एक बहुउपयोगी प्रिपरेशन असून त्याचे विविध उपयोग आहेत. यासाठी साहित्य: कुंड तयार करण्यासाठी 50 विटा, दूध देणाऱ्या देशी गाईचे ताजे शेण 60 किलो, अंड्याची कवचपूड 200 ग्रॅम, गिट्टी खदांच्या दगडाची भुकटी 500 ग्रॅम, गूळ 200 ग्रॅम आणि बायोडायनॅमिक प्रिपरेशन 502 ते 507 चे 2 संच. तयार करण्याची पद्धत अशी आहे: जमिनीत 3 फूट लांब, 2 फूट रुंद आणि 9 इंच खोलीचा कुंड तयार करावा. जमिनीत विटांचे 2 थर आणि जमिनीवर 2 थर येतील या पद्धतीनं शेण मातीनं बांधकाम करून कुंड लिपून घ्यावा. शेणातील काडीकचरा काढून शेण चांगलं स्वच्छ करावं. अंड्याची पूड तसंच गिट्टी खदांची भुकटी आणि गुळाचं पाणी मिसळून शेण 15 मिनिटं मळून कणकेसारखं एकजीव करावं. तयार झालेले मिश्रण कुंडामध्ये मोकळे मोकळे टाकावे. सर्वात वरचा थर सपाट करून समांतर 2 ओळीत प्रत्येकी 6 छिद्र करावीत. छिद्र खोलपर्यंत करू नयेत. छिद्रांमध्ये प्रिपरेशन 502 ते 506 प्रत्येकी 1 ग्रॅम 1 करून टाकावे. .507 प्रिपरेशन हे द्रव आहे. ते अर्धा लिटर पाण्यात 15 मिनिटं घोळून शेवटच्या दोन्ही छिद्रात टाकावे आणि छिद्र बंद करावे. शिल्लक द्रावण शेण मिश्रणावर शिंपडावे. गोणपाट ओला करून कुंड झाकून घ्यावा. 14 दिवसानंतर पहिली उकरी करावी. दर 7 दिवसानंतर उकरी करून ओलावा टिकून ठेवावा. साधारणतः 60 दिवसात 30 किलो CPP तयार होईल. तयार झालेलं CPP कुंडातून काढून मातीच्या माठ किंवा घागरीत साठवून ठेवा. ओलावा टिकून ठेवावा. गरजेनुसार वापर करावा. संशोधनांती CPP मध्ये रायझोबिया, स्फुरद विरघळणारे जीवाणू, ॲझोटोबॅक्टर, ॲक्टिनोमायसिट्स असे अनेक लाभकारी घटक आढळून आले आहेत. तसंच ट्रायकोडर्मा, बिव्हेरिया, बॅसिलस गटातील अनेक उपयोगी प्रतिजैविके असतात. यांच्यामुळे कीड आणि रोग नियंत्रणात मदत होते. CPP मध्ये काही प्रमाणात वृद्धिवर्धक हार्मोन्सही असतात, जसे की जिब्रेलिक ॲसिड, इंडोल ॲसिटिक ॲसिड, कायटोनिन इत्यादीमुळे पिकांची जोमदार वाढ होते. CPPचे अनेक उपयोग आहेत, जसे बीज प्रक्रिया, सोयाबीन, गहू, हरभरा इत्यादी धान्य बियाण्यास 30 ते 40 किलोसाठी 1 किलो CPPनं पेरणीच्या वेळी बीज प्रक्रिया करावी. रोपे तयार करताना 250 ग्रॅम CPP 10 लिटर पाण्यात घोळून गादी वाफ्यावर शिंपडावे. ऊसाचे बेणे, भाजीपाला, रोपे, फळझाडांच्या कलमा लावताना 1 किलो CPP 40 लिटर पाण्यात घोळून लागवडीपूर्वी बुडवून लागवड करावी. भूसुधारक म्हणूनही याचा उपयोग आहे. 1 किलो CPP 40 लिटर पाण्यात घोळून फवारल्यानं जोमदार वाढीबरोबर कीड रोगांचं नियंत्रण होतं. अधिक परिणामकारक पोषण घटक आणि प्रभावी कीड रोग नियंत्रणासाठी तरल खत उपयोगी आहे. 50 लिटर तरल खत तयार करण्यासाठी 1 किलो CPP पुरेसा आहे. वृक्षलेप तयार करण्यासाठी हे उपयोगी आहे. 1 टन कंपोस्ट करण्यासाठी फक्त
1 किलो CPP वापरावं.